तरुणांशी बोलतोय, स्वतः इथं आलेला आहे. आम्ही सगळ्या तरुणांशी बोलतोय आणि सगळ्या तरुणांना असं वाटतं की बोलावं. आत्ताची ही सध्याची जंतर मंतरवरची स्थिती कशी दिसते? जंतर मंतरची जी स्थिती आहे की जंतर मंतरवरनं हे लोक जाणार आहे जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार. त्या 4-5 मागण्यापैकी 4 मागण्या पूर्ण केल्यात असं म्हणतायत. तर त्या संदर्भात आता तुमची चर्चा कशी या पद्धतीने होऊ शकते? हे आमच्या क्लिअर डिमांड आहे. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, ज्या परिवारांच्या मुलांनी आत्महत्या केली त्यांना कंपन्सेशन भेटलं पाहिजे आणि ज्या ज्या मुलांवर खोट्या केसेस करण्यात आल्या 20 जुलैवर त्यांना सगळ्यांना सोडण्यात आलं. आई ताईशी बोलला, त्यांचं काय भावना होत्या? त्यांचं हेच म्हणणं की त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, मागे सरकू नको, त्यांचं हे म्हणणं आहे. रात्रीच्या वेळेस ज्या पद्धतीनं एक मय मराठीत करतो ना 2 मिनिट, आता रात्री अटक होईल असं तू म्हणणं होतं. NSA लावा, UAPA लावा, जे लावायचे ते करा. वाटलं तर जंतर मंतरवर जलियनवाला बाग करून टाका, पण आम्ही इथून सरकणार नाही. जर तुम्हाला अटक केली तर या आंदोलनाचं भवितव्य कसं हे आंदोलन देशभर वाढेल. आता एक गोष्ट झाली की सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की एक मराठी तरुण जो अमेरिकेतून सगळं सोडून, स्वतःच सगळं सोडून, चांगलं असं सगळं सोडून इथे येतोय, या देशासाठी तो भविष्य आहे असं म्हणतायत. देशाचं भविष्य जे ते सगळे युवक आहे जे रस्त्यावर आले, तुम्ही एकटा नाहीये. जर हे लोक रस्त्यावर आले नसते तर ही मुवमेंट जी आहे ती एवढी मोठी झाली नसते. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकार का घेत नाही असा एक प्रश्न उपस्थित होतो. हे तर सरकारलाच विचारावं लागेल. त्यांच्यासाठी करोडो युवक महत्वाचे का एक धर्मेंद्र प्रधान महत्वाचं आहे? तर हे असं सरकार का करतं की एवढे सगळ्यांचा संताप? अहंकार, दुसरं काही नाही, अहंकार. आणि त्यासोबतच तुमच्यावर गुन्हा दाखल करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी होत सारखं. मी तर म्हणतो करून टाका. या देशात जेवढ्या कलमी असतील सगळ्या आमच्यावर लावून टाका, काही फरक नाही काही फरक नाही पडत. पण आता तुम्ही एक सगळ्यात महत्वाचं बोललात की इथं जी मारहाण झाली होती, पोलीस होते, आता त्यांचे चेहरे लोकांसमोर आणणार आहे. त्या सगळ्या गुंड पोलिसांना आम्ही कोर्टामध्ये खेचणार आहे, एकालाही सोडणार नाही, सगळ्यांना कोर्टामध्ये. एक शेवटचा प्रश्न, आता बैठकीमध्ये जर एका मागणीवर ते ठाम नाही राहिले तर मग पुढे काय? नाही, आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून सरकणार. सांगितलं एक्सक्लुझिव्हली की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, जी प्रमुख मागण्या आहेत ती झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही. काय करायचंय ते करा अशी भूमिका त्यांनी साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्हली बोलून दाखवली आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, जंतर मंतर, नवी दिल्ली. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.